नमस्कार, मी डॉक्टर दिलीप सातभाई. अर्थसंकल्प 2026 मध्ये प्राप्तिकर कायदा 1961 मध्ये सुधारित म्हणजे रिवाइज प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करण्याच्या मुदतीत वाढ आणि त्या अनुषंगाने नवीन शुल्क तरतूद लागू करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. या सुधारण्यामागे दोन प्रमुख उद्दिष्ट दिसतात. पहिला, करदात्यांना वास्तविक चुका दुरुस्त करून त्यांना अधिक वेळ देणं. दुसरा, जाणीवपूर्वक उशिरा सुधारित विवरणपत्र दाखल करण्यास आळा घालणे. याचा विशेषतः फॉरेन टॅक्स क्रेडिट, परदेशी मालमत्ता प्रकटीकरण, परदेशी उत्पन्न नोंदणी यासारख्या बाबतीत अचूक माहिती गोळा करण्यासाठी अतिरिक्त कालावधी देणे हा मुख्य हेतू आहे. या बदलाचा थेट परिणाम करदात्यांच्या अनुपालन प्रक्रियेवर, परदेशी उत्पन्न असणाऱ्या करदात्यांवर तसेच फॉरेन टॅक्स क्रेडिटचा दावा करणाऱ्यांवर होणार आहे. ही मुदत स्वागतार्ह वाढीव मुदत आहे. सध्या लागू तरतुदीनुसार करदात्याने मूळ किंवा विलंबित विवरणपत्र सादर केल्यानंतर त्यात काही चूक, त्रुटी किंवा चुकीचे विधान आढळल्यास तो सुधारित विवरणपत्र दाखल करू शकतो. ही सुधारित रिटर्न संबंधित आर्थिक वर्ष संपल्यानंतर 9 महिन्याच्या आत म्हणजे साधारणतः 31 डिसेंबर पर्यंत दाखल करावी लागते किंवा कर निर्धारण पूर्ण होण्यापूर्वी जे आधी होईल ते. अर्थसंकल्प 2026 मध्ये ही मुदत 9 महिन्यावरून 12 महिने करण्याचा प्रस्ताव आहे. त्यामुळं सुधारित विवरणपत्र दाखल करण्याची अंतिम तारीख आता 31 मार्च पर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यामुळं ज्यांनी विलंबित विवरणपत्र शेवटच्या दिवशी दाखल केले आहे त्यांना ही सुधारणा करण्याची स्वतंत्र संधी उपलब्ध होणार आहे. पूर्वी विलंबित आणि सुधारित विवरणपत्राची अंतिम मुदत समान असल्यामुळं अनेक करदाते सुधारणा करण्यापासून वंचित राहत होते. कलम 234I अंतर्गत सुधारित विवरणपत्रावर आता नवीन शुल्क. सुधारित विवरणपत्रासाठी मुदत वाढवताना सरकारने एक संतुलित दृष्टिकोन स्वीकारला आहे. 9 महिन्याच्या कालावधीनंतर म्हणजे डिसेंबर नंतर दाखल होणाऱ्या सुधारित विवरणपत्रांवर नाममात्र शुल्क आकारण्याची तरतूद करण्यात आली आहे. जर सुधारित रिटर्न मध्ये घोषित उत्पन्न 5 लाखापेक्षा जास्त नसेल तर 1000 आणि जास्त असेल तर 5000 विलंब शुल्क आता आकारले जाणार आहे. फॉरेन टॅक्स क्रेडिट दाव्यावर रहिवासी व अनिवासी करदात्यांवर होणारे सकारात्मक परिणाम. पहिला मुद्दा, पुरावा सादर करण्यासाठी अधिक वेळ. अनेक देश उदाहरणार्थ अमेरिका कॅलेंडर वर्षापासून कर आकारणी करतात तर भारत आर्थिक वर्षाची पद्धत वापरतो. त्यामुळे परदेशात भरलेल्या कराचा अधिकृत पुरावा डिसेंबर पर्यंत मिळणे अवघड जात होते. आता 31 मार्च पर्यंतची मुदत मिळाल्याने फॉरेन टॅक्स क्रेडिटचा दावा अधिक अचूकपणे करता येईल. नाममात्र शुल्क विरुद्ध मोठी कर बचत. डिसेंबर नंतर सुधारित विवरणपत्र दाखल करताना ₹1000 किंवा ₹5000 शुल्क लागू होईल. परंतु परदेशी कर सवलतीमुळे मिळणारी कर बचत यापेक्षा खूप मोठी असू शकते. त्यामुळे हे शुल्क व्यवहार्य मानले जाते. तिसरा महत्वाचा मुद्दा, नवीन रहिवाशांसाठी 5 वर्षाची सूट. विशेष सरकारी योजनांद्वारे भारतात येणाऱ्या काही अनिवासी व्यक्तींना परदेशी उत्पन्नावर 5 वर्षाची कर सूट प्रस्तावित आहे. त्यामुळं या गटासाठी फॉरेन टॅक्स क्रेडिटची तत्काळ गरज कमी होईल. चौथा मुद्दा, अनुपालन अहवाल अधिक अचूक होणार आहे. वाढीव वेळेमुळे शेड्यूल FA परदेशी मालमत्ता आणि शेड्यूल TR कर सवलत योग्यरित्या भरता येईल. त्यामुळे अघोषित परदेशी उत्पन्न संदर्भातील दंडाचा धोका मोठ्या प्रमाणामध्ये कमी होणार आहे. निष्कर्ष, अर्थसंकल्प 2026 मधील कलम 139(5) मधील सुधारणा आणि नव्याने प्रस्तावित केलेले 234 कलम ही कर अनुपालन सुलभ करणारी, वास्तववादी आणि संतुलित पावले आहेत. सुधारित विवरणपत्रासाठी 31 मार्च पर्यंत मुदतवाढ देताना सरकारने नाममात्र शुल्काची अट घालून शिस्तही राखली आहे. विशेषतः परदेशी उत्पन्न, FTCचा दावा, परदेशी मालमत्ता प्रकटीकरण करणाऱ्यांसाठी ही सुधारणा अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. या तरतुदी 1 मार्च 2026 पासून लागू होणार आहेत.
जर आपल्याला माझा हा व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.